जय सियाराम। मी आहे रंजना, तुम्ही पाहत आहात रंजनास किचन। मुलांना डब्याला काय द्यायचं हे आयांना खूप मोठा प्रश्न असतो। तर आज त्यासाठी मी मुलांच्या टिफिनसाठी खास घेऊन आले आहे बटाट्याची भाजी। याला आपण क्रिस्पी पोटॅटो ही म्हणू शकतात। मुलांना ही भाजी खूप आवडते। आमच्या मुलांना मी हफ्त्यातून 2दा तरी हे टिफिनला द्यायचे। ही भाजी पोळी सोबत खायला खूप छान लागते, करायला एकदम सोपी आहे आणि खायला एकदम चवदार आहे। तर चला जाऊया किचन मध्ये आणि बनवूया क्रिस्पी पोटॅटो। बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे 3 मोठे बटाटे साल काढून बारीक कापून घेतले आहे। आता आपण करूया फोडणीची तयारी। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवलं आहे। यामध्ये टाकते 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की 1 चमचा जिरं। यामध्ये हे चिरलेले बटाटे। यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। मुलांना तिखट कमी जास्त कसं आवडतं त्या अंदाजाने तिखट टाकून घेऊ शकता। यामध्ये टाकते 1 चमचा मीठ। आता हे बटाटे आपण मीडियम गॅसवर 2-2 मिनिटांनी हलवत राहायचे, परतत राहायचे व त्या पद्धतीने शिजून द्यायचे। आता मी गॅस मीडियम करते। आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाहीये, फक्त परतून परतून हे बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत। एका बाजूला आपण पोळ्या करत असलो व एका बाजूला बटाट्याची भाजी केली तरी ते बरोबर सारखं हलवलं जातं व परतून ते शिजलं जातं। इथे मी 15 ते 20 मिनिटं हे बटाटे परतले आहे मीडियम गॅसवर। अजून मी 5 मिनिटं परतून देणार आहे। आपले बटाट्याची भाजी तयार होईल। छान असे क्रिस्पी मस्त झाले आहे। तुम्ही लोखंडाची कढई असली तर लोखंडाच्या कढईत परता किंवा निर्लेपच्या पॅनमध्ये, त्याला लटकत नाही ते। अजून मी 5 मिनिटं हे बटाटे होऊन देईल, आपले बटाटे तयार होतील। इथे आपले बटाटे तयार झाले आहे, छान असे क्रिस्पी आहे। आता यामध्ये टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही नक्की करून पहा, मुलांना नक्की आवडेल। आमच्या घरी मुलांना नेहमी या प्रकारची भाजी टिफिनला असते। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।